धन्यवाद राजेंद्रजी. आपण म्हणता ते खरंच आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येक वाचकाचं सुद्धा या कुटुंबाशी नातं जुळणार आहे. इतकं सहज आणि प्रभावी लेखन डॉक्टर वीणा देव यांनी केलंय. या पुस्तकाबद्दल आपले मत, विचार मांडण्यासाठी मी आदरणीय सुप्रियाताई अय्यर यांना विनंती करते. तत्पूर्वी त्यांचा परिचय करण्यासाठी येते दीप्ती बगे. सुप्रियाताई अय्यर अभिव्यक्ती संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. मेडिको सोशल वर्कर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत. यांनी कथा, कादंबऱ्या, ललित लेख लिहिले. आकाशवाणी व दूरदर्शनवर कथांचं नाट्य रूपांतर केलेलं आहे. आपली नोकरी सांभाळून लिखाण करणं सोपी गोष्ट नव्हे, पण सुप्रियाताईंचा उत्साह खूप. ह्याची प्रचिती त्या अभिव्यक्ती संस्थेत अध्यक्ष झाल्या तेव्हा आली. सुप्रियाताईंना बरेच पुरस्कार मिळाले आहेत. विदर्भ साहित्य संघाचा पुबा भावे पुरस्कार, वाखरू चोरघडे पुरस्कार, आपटे वाचन मंदिर इचलकरंजीचा पुरस्कार, अभिव्यक्ती वैदर्भीय पुरस्कार, नाट्यलेखन आकाशवाणीचा पुरस्कार, एड्स कार्यकर्ता म्हणून नागपूर महानगरपालिकेकडून पुरस्कार. त्यांच्या नोकरीत आलेले अनुभव त्यांच्या ललित लेखनातून कलात्मकतेने प्रकटते. मी सुप्रियाताईंना विनंती करते की त्यांनी विचार प्रकट करावे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय आशाताई, आताच बोलून गेलेले माझे सहवक्ते डॉक्टर राजेंद्र राऊत, या पुस्तकाची लेखक वीणा देव आणि आपण सारीच सूत्रसंचालन करणाऱ्या भगिनी आणि आपण सारे इथे उपस्थित असणारे रसिक श्रोते हो, मी आपल्या सगळ्यांना वंदन करते, नमस्कार करते. आपल्याला माहिती आहे की वीणा देव लिखित आठवणींचा चिम्मा या ललित संग्रहाच्या प्रकाशनासाठी आपण इथे सगळे जमलेले आहोत. आशाताईंच्या सहवासात आशाताई अध्यक्ष असताना तिथे मला बोलायला मिळणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. त्याच वेळी मला धाकधूक सुद्धा वाटते आहे, पण तरी मी आता बोलणार आहे थोडं वैयक्तिक. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर वीणा देव माहेरच्या वीणा कावळे आहेत. विदर्भातील वर्धा हे त्यांचं जन्मगाव किंवा त्यांची कर्मभूमी आहे आणि तिथून त्या वर आलेल्या आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी पुढे हे केलेलं आहे. हे जे कावळे कुटुंब आहे, ह्या कावळे कुटुंबांना मी पण जवळून ओळखते. कसं तर मी लग्नानंतर पहिले 6 वर्ष हिंगणघाटला होते आणि कावळ्यांची एक ब्रँच हिंगणघाटला, डॉक्टर मल्हार कावळे आणि विशाखा कावळे, ज्यांच्याशी माझे खूप जवळचे असे संबंध निर्माण झालेले होते आणि त्यातून मला ही वर्धेची ब्रँच सुद्धा माहिती झालेली होती. वीणा, दीप्ती, सुनीताबाई सगळ्यांशी माझी ओळख तशी झालेली होती. वीणाच्या बाबतीत सांगायचं तर वीणाशी माझा असा खूप संबंध नाही आला, पण तरी सुद्धा एक आठवण मला अगदी कायम लक्षात आहे. तेव्हा मी लोकसत्तामध्ये एक सदर लिहित होते, चांदण चुरा म्हणून, आणि त्यात मी एक लेख लिहिलेला होता माउंट आबूच्या माझ्या प्रवासाचा, मिस्टरांबरोबर केलेला. माउंट आबूला आम्ही 2 दिवस राहणार होतो आणि तिथून उदयपूरला जाणार होतो. परंतु तेव्हा इतका धुवाधार पाऊस आणि असं वातावरण होतं आणि लँडस्लाईड वगैरे झाली, त्याच्यामुळे उदयपूरला जाणाऱ्या बसेस सगळ्या बंद. आम्ही टॅक्सीने जात होतो, तर रस्ताच सगळा बंद झालेला होता आणि ते राहिलेले आम्हाला आणखी मिळालेले 2 दिवस आम्ही कसे एन्जॉय केले ते. दिलवाडा टेम्पल, त्यानंतर भट्टीवर भाजलेला तो गरम गरम भुट्टा, हे सगळं मी त्या लेखात मांडलं होतं. आणि वीणाने तो लेख वाचला आणि मला भेटली तेव्हा म्हणाली, मावशी अगं मी तो लेख माझ्या मिस्टरांना दाखवला. उद्देश हा होता की त्यांनी म्हणावं अगं चल आपण पण असा कुठेतरी प्रवास करून येऊ म्हणून, पण आम्ही काही गेलो नाही असं. आणि पण तिने ही जी प्रतिक्रिया दिली, तिचा हा जो अभिप्राय होता, हा कायमचा माझ्या लक्षात राहिलेला, सांगते तुम्हाला. वीणा आपल्या प्रस्तावना जी वीणाने दिलेली आहे या पुस्तकाला, त्याच्यात ती म्हणते की ही जी जीवनशैली आपली बदललेली आहे, खूप स्पीड आलेली आहे आपल्या
आयुष्याला आणि एकूणच सगळं बदललेलं आहे आणि स्पर्धात्मक युग आहे. या सगळ्यांशी झुंजताना, या सगळ्यांना तोंड देताना आपल्या मनातल्या ज्या अलवार आठवणी आहेत, ज्या अशा आपल्या मनात कुठेतरी दडून बसलेल्या आहेत, त्यांना पुन्हा आठवायला आपल्याला वेळच मिळत नाहीये. आणि हे अगदी खरं आहे. पण तिने आपल्याला ऍश्युरन्स पण दिला आहे. ती म्हणते की तुम्ही जेव्हा माझं हे पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला सुद्धा तुमच्या तशाच आठवणी स्मरतील. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की हे अगदी खरं आहे. मी जेव्हा हे पुस्तक वाचत होते तेव्हा अशाच काहीतरी आठवणी, तिने खूप काही याच्यात तत्वज्ञान मांडलेलं आहे असा भाग नाही. तिच्या आयुष्यात आलेले जे चांगले क्षण आहेत त्याला तिने इथे शब्दबद्ध केलं आहे आणि आपल्या पुढे या आठवणी तिने आणलेल्या आहेत. सुरुवातच जी केलेली आहे ते बालपणीची दंगामस्ती तिला आठवते. त्यानंतर तिला हेही आठवतं की तिने शाळेत असताना किंवा पुढेही कधी पहिला नंबर कधी हातचा जाऊ दिलेला नाहीये तिने. आणि मग तिला आठवतोय तो कावळ्यांचा वाडा, वाड्यात असणारा चौक, त्यानंतर तिथलं माझघर आणि अंगण, हा सगळा प्रवास आणि सतत येणारे घरी सगळे नातेवाईक आणि त्यांच्या येण्यामुळे त्यांच्याबद्दल निर्माण झालेली आस्था, प्रेम आणि आत्ते मामे चुलत सगळे जे बहीण भाऊ येत असत त्यांच्या सकट घातलेला धुडगूस, हे सगळं तिला आठवतं. त्या आताच उल्लेख केला की भुलाबाईची गाणी तेव्हा सगळे खेळत असू आम्ही त्याचं हे. पण ती इतकी त्याच्यात रमून गेलेली आहे की ती आमंत्रण द्यायला गेली मैत्रिणींना आणि आमंत्रण देता 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 ती वेळेचं भान विसरली आणि घरी आली तेव्हा आईने दाटलं खूप की हे काय आहे, एवढा वेळ झाला. तेव्हा एक शिस्त असायची घराला, या वेळात मुलींनी तर काय मुलांनी पण यायलाच पाहिजे घरी परत. त्यामुळे आईनी दाटणं साहजिक आहे. तर असा हा तिचा प्रत्येक ठिकाणी झोपून देऊन प्रत्येक गोष्ट करण्याचा स्वभाव यातून आपल्याला दिसतो. कावळ्यांच्या वर्धेच्या वाड्याला जे अंगण होतं त्याचाही आता उल्लेख झाला. तिनं त्याला मंतरलेलं अंगण म्हटलं आहे. का बरं हे अंगण मंतरलेलं वाटतं तिला? तर इथे ज्या खाटा टाकलेल्या होत्या त्या खाटेवर बसून पावकी, निमकी, पाढे असे सगळे पाठ करण्याचा कार्यक्रम व्हायचा. आणि हे पाढे पाठ करताना शेजारचे जे दादा होते जोशी, ते म्हणायचे 17 सात किती ते 7. आणि सांगितलं उत्तर जर बरोबर असेल तर मग एक लेखणी मिळायची. ही लेखणी तेव्हा किती महत्वाची असेल, कारण तो पुरस्कार होता. आपण म्हणतो ना की पुरस्कार 1 रुपया असला, 10 रुपये असले तरी तो पुरस्कार म्हणून मोठाच असतो. तसंच ही एक लेखणी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आणखी एक गंमत इथे वीणा म्हणते की या अंगणाने माझी अनेक गुपितं जपून ठेवलेली आहे. वीणा, मला असं वाटतं की आज जर ते अंगण बोलायला लागलं ना तर तुझी सगळी गुपितं अशी बाहेर येतील. आणि तिसरी तिला त्या अंगणाशी तिचं जोडलं गेलेलं नातं आहे ते म्हणजे या अंगणात पोस्टमन येत असे. आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे अहो की पोस्टमनचं येणं, त्यांनी दिलेलं पत्र वाचणं हा किती आनंदाचा भाग असायचा. मोबाईलच्या काळात, व्हॉट्सअपच्या काळात ते सगळं हरवून गेलेलं आहे आता. त्याच्यामुळे तिला ते अंगण तिच्या मनात मात्र अजून ठसलेलं आहे. एक गोड असं स्वप्न आहे तिचं, श्रावण स्वप्न. हे तर तिच्याच शब्दात सांगणं जास्त योग्य आहे. म्हणजे तिच्या शब्दांची, तिच्या कल्पनेची, तिच्या एकूण विचारांची झेप किती मोठी आहे हे आपल्याला कळतं. या गोड असं श्रावण स्वप्नामध्ये ती म्हणते, अनुभवता येणारा हा श्रावण महिना तुझ्यासारखाच मनाला गिरक्या घ्यायला लावणारा. विचारांच्या आवर्तनात मी हरवते. रात्रीची शांत वेळ, माळलेल्या जाईजुईच्या सुगंधात तुझ्या मिठीत चांदणच बघून जाते. बकुळ सुवासाचा आभास देणारी ती रात्र न संपण्याच्या प्रतीक्षेत दोघांमधला श्रावणातला सुगंध लपेटून टाकते. श्वासाला गंधित अद्वैत देते. मी पुन्हा स्वप्नांची भोपाळी आळवू लागते. पण कर्तव्याच्या उंबरठ्याच्या आत उभी राहून परत श्रावणाच्या येण्याची वाट पाहू लागते. खरंय, आपल्या सगळ्यांच्या मनात असा एक श्रावण दडलेला आहे. कधीतरी अनुभवला होता, कधीतरी त्याचा आनंद घेतला होता, पण शेवटी आपल्यावरती एक कर्तव्याचं, जबाबदारीचं रिंगण होतं
आपण तिथेच फिरत राहतो. आपण अजूनही वाट पाहतो, कधीतरी तो श्रावण पुन्हा येईल, पुन्हा मी गजरे माळीन, पुन्हा तशी शांत रात्र असेल आणि तुझ्या माझ्यातलं द्वैतच संपून जाईल. पण तो श्रावणही आता मागेच पडलेला आहे. अनेक नातेवाईकांच्या आठवणी आहेत. आताच डॉक्टर राजेंद्र सरांनी जे सांगितलं आहे दीप्तीबद्दल, मलाही सांगायला आवडेल खरंच, कारण ही एक फार गोड मुलगी आहे. अतिशय तिचं हास्य दिसतं सुंदर आहेच, आणि मग अशा या गोड आपल्या बहिणीमध्ये तिच्याबद्दल वीणा काही लिहिणार नाही असं तर नाही होणार ना. तिच्या आठवणी काढताना सांगते वीणा की एक दिवशी तिच्या मैत्रिणी आल्या घरी आणि रात्र झाली तरी त्या परत जाईनात. शेवटी सुनीताबाई म्हणाल्या की अगं तुमची आई तुमची वाट बघत असेल घरी, जाणं आता तुम्ही आपापल्या घरी. तर या मैत्रिणी म्हणतात की दीप्तीचा वाढदिवस आहे, तिने आम्हाला फराळाला बोलावलं आहे. तर काय अवस्था झाली असेल सुनीताबाईंची की काय मी ही मुलगी अशी सांगून बसली, आमंत्रण देऊन बसली, थोडी घरात कल्पना तर द्यायची ना. पण मग एवढ्या उशिरा सुनीताबाईंनी मटार पोहे केले, राम भरोसे हॉटेलमधून मिठाई बोलवली आणि या सगळ्या मैत्रिणींना हे पोटभर खाऊ घातली आणि मग त्या आपापल्या घरी मार्गस्थ झाल्या. दुसरी एक आठवण ती दीप्तीची सांगते की कुठलंही काम दीप्ती आमचं पटकन ऐकायची आणि करायची. म्हणजे कसं की आम्ही म्हटलं दीप्ती पाणी दे, की ती पाणी आणून द्यायची आणि समोरच्या खोलीत बसायची. पाणी पिऊन आम्ही ग्लास खाली ठेवला की ती म्हणायची माझ्यासाठी पाणी आणा. तर असं हे आपल्याला खुसखुस हसायला लावणार असे हलके हलके विनोदाचे शिरकावे याच्यात आहेत, जे वाचताना मला खूप गंमत वाटली. आणि हीच दीप्ती तिच्या मुलांना गाणं गाऊन झोपवत होती. आज सुद्धा तिच्या मुलांच्या मुलांना म्हणजे तिच्या नातवांना तेच गाणं गाऊन झोपवते. ते संगाई गीत म्हणून ती जेव्हा झोपवते तेव्हा तिचा भाचा म्हणतो, वीणाचा मुलगा म्हणतो, मावशी तू हेच गाणं माझ्यासाठी पण म्हणत होतीस, मला अजूनही आठवतं. ये ग निद्रा राणी, हा ये ग निद्रा राणी असं ते गाणं आहे. दुसरी एक आणखीन याच्यातला लेख जो मला आवडलेला, म्हणजे मला सगळेच लेख आवडले, पण जास्त मला भिडले जे आपल्याला माहिती असतं ज्याच्याबद्दल. हिंगणघाटला मी सांगितलं एक ब्रँच होती, डॉक्टर कावळे आणि विशाखाताई कावळे, या दोघांच्या संदर्भात तिने लिहिलं आहे की मल्हारी काका खूप रुबाबदार दिसायचे. ज्यांनी ज्यांनी पाहिलं आहे त्यांना हे पटेलच, प्रश्नच नाही. विशाखाताई आणि मल्हार कावळे, डॉक्टर कावळे अतिशय अतिशय छान असं जोडपं होतं त्यांचं. सोशल वर्कही इतकं प्रचंड होतं की तिच्या मातृसेवा संघात त्यांनी जी सेवा दिली त्याचा तिने उल्लेख केलेला आहे. त्यांच्या घराचा उल्लेख केलेला आहे की उजव्या बाजूला असणारी काकांची कार आणि डाव्या बाजूला असणारं काकांचं क्लिनिक आणि तिथे असणारी तुडुंब गर्दी रुग्णांची, या सगळ्यांबद्दल तिने लिहिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हॉलमध्ये शिरलं की तिथे असलेला मधुबालाचा सुंदर फोटो. हा घरातल्या रसिका लोकांचं हे एक हे आहे की किती रसिक होती ही मंडळी आणि अतिशय आतिथ्यशील असे होते. हे जेव्हा मी हे सांगण्याचं कारण हे आहे असं आहे की हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हिचं लेखन खूप स्वच्छ आहे, अतिशय प्रामाणिक लेखन तिने केलेलं आहे. कोणाचाही उगाच तिने बडेजाव मांडलेला नाही, कोणाला उगाच मोठेपणा दिलेला नाही किंवा कोणाला हीनही दर्शवलेलं नाही, असं तिचं एकूण लेखन आहे. दीप्तीबद्दल जेव्हा ती लिहिते तेव्हा योगेंद्र त्यातून सुटणं शक्यच नाही आहे. तिच्या पाठचा भाऊ आहे, तो 1.5 वर्षांनी तिच्यापेक्षा लहान. तिच्या मनात त्याच्या आठवणी असणं साहजिक आहे. त्याच्या बरोबर तिने मिळवलेले 2 जण मंदिरात जायचे, तिथे वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांना बक्षिसं मिळायची, कुठे श्लोकांची स्पर्धा असेल तिथे त्यांना बक्षिसं मिळायची. आणि ही बक्षिसं घेऊन ते जेव्हा घरी यायचे तेव्हा घरातलं अंगण आईच्या मायेनं, आईला जसं कौतुक वाटेल तेवढ्याच कौतुकानं ते अंगण सुद्धा त्या बक्षिसांकडे बघत असे. अशी आठवण तिने दिलेली आहे. आणि असं वाटतं तिला की आता जरी विवर्धेच्या त्या घरी गेले ना तर कुठून तरी बाबा येतील स्वागताला आणि योगेंद्र येईल आणि म्हणेल आलीस तू, ये. पण आता हे सगळे न परतीच्या प्रवासाला गेलेले आहेत, पण मनात असणारा त्यांचा जो जिम्मा आहे आठवणींचा तो तर नाही संपू शकत, तो अजूनही तसाच आहे.
आनंद यात्री म्हणून एक यात लेख आहे. लग्नानंतर ती लक्ष्मीनगरच्या घरी गेली. घरावरती सगळी रोषणाई केलेली होती आणि त्यात पितृछाया हे नाव असं झळाळून दिसत होतं. फाटक उघडून आत गेली तर 4 अतिशय डौलदार अशी रुबाबदार अशी आम्रवृक्ष तिला नजरेस पडले तिच्या. ती त्यांच्या प्रेमात पडली. तिचं म्हणणं असं की पितृछाया यातली छाया आणि या आम्रवृक्षांनी दिलेली छाया यात त्यांचं सगळं एकत्र कुटुंब जे होतं ते अतिशय छान पद्धतीनं तिथे राहिलं, तिथे वाढलं. सासऱ्यांचं धोरणी पण ती सांगते की 4 मुलांच्या नावाने त्यांनी 4 फ्लॅट्स करून ठेवले. 2 नंदा होत्या, त्या अधूनमधून येत होत्या. त्या इतक्या चांगल्या होत्या. मोठ्या नंदेच्या स्वयंपाकाची तारीफ तिने केलेली आहे आणि जेव्हा फ्लॅट विकायची वेळ आली तेव्हा त्यांनी केलेली मदत त्याचाही उल्लेख आहे. लहान नणंद अगदी मैत्रिणीसारखी होती. पण सांगण्याची महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा तिच्या वडिलांचा मृत्यू झाला, तिचे वडील गेले, तेव्हा या नंदा तिच्या आईला भेटायला, सुनीताबाईंना भेटायला गेल्या आणि तेव्हा सुनीताबाई म्हणाल्या की जे झालं हे तर कधीच नाही भरून येणार, ही तर फार मोठी पोकळी आहे, दुःख न विसरण्यासारखं आहे. पण मी स्वतःशीच विचार करते की जगायचं कसं, आपण आनंदानं जगायचं का रडतपुडत जगायचं. पण मी ठरवलंय की मी आनंदानं जगणार आहे. दुर्दैवानं पुढे या नंदाचे यजमान तेही गेले. पण वीणा म्हणते की माझ्या नंदा आनंद यात्री आहेत, मजेनं त्या जगता आहेत. असं अनेक तिच्या नातेवाईकांबद्दल तिने यात लिहिलेलं आहे. वेळेअभावी एवढं सगळं सांगणं मला योग्य वाटत नाही. पण पुन्हा एकदा ती बघता बघता नॉस्टॅल्जिक झालेली आहे. आता ती पुन्हा तिला आठवतात तिच्या शाळेतल्या बालक मंदिरापासून तर कॉलेज पर्यंतच्या मैत्रिणी. बालक मंदिरातली तिची एक मैत्रीण आहे स्वाती मोडक, ती शाळेतही होती, पुढे बरोबर होती. तर या स्वाती मोडक आणि ती एका गॅदरिंग मध्ये दोघींचं एक काम होतं. एक जण होती म्हणजे ती होती शिवाजी आणि हिला केलं होतं साधू. आणि दोघींचे संवाद जे आहेत ते बाई आतून म्हणणार होत्या यांना फक्त ओठ हलवायचे होते. पण गंमत काय झाली की हिला साधू म्हणून डोळे मिटून बसायचं होतं. डोळे मिटून बसलेली, सगळं सुरू होतं स्टेजवर, पुष्कळ लोक आलेले. मध्येच तिला आठवलं माझे आई बाबा आले, ती नाही कार्यक्रमाला. तिने डोळे उघडून पाहिलं आणि आई बाबा समोरच्याच खुर्चीवर बसले होते. पण स्वाती तेवढ्यात म्हणते अगं तू साधू आहे, तुला डोळे मिटून बसायचं आहे, तू नको ना डोळे उघडूच. जेव्हा जे काय तिथे हास्य कल्लोळ झाला असेल तो आपण कल्पना करू शकतो. तर अशा प्रसंगाने ही पैठणीबद्दल आता नुकता उल्लेख आला की तिथं गेलं की एका खोलीत मोठी पेटी होती, त्याच्यात एक पैठणी होती. ही पैठणी 3 पिढ्यांपासून चालत आलेली होती, अंजिरी रंगाची होती. मध्ये जरी 20 झाली होती तरी तिला ती हातात घेतली की चंदनाचा सुगंध यायचा. अशी ती पैठणीची आठवण आहे तिच्या मनात. आणि स्वतःच्या मुलात त्यानंतर त्या मैत्रिणींमधला आणखी एक हे सांगायचंच राहिलं की ती सांगते की आम्ही 2-3 मैत्रिणी कॉलेजमध्ये असताना रोज ईस्ट वर्धा स्टेशनवर जात होतो. कशासाठी? तर तिथले वडे खायला. तर हे मला अगदी मंजूर आहे, कारण आम्ही सुद्धा जेव्हा ईस्ट वर्धा स्टेशन यायचं तेव्हा अगदी बघत असायचो की ते वडे अप्रतिम टेस्टी असे ते वडे वर्धा ईस्टला मिळतात. आणि वीणाने ते भरपूर खाल्लेले आहे. आता ती कदाचित घरी तसे करत पण असेल, पण आता खाण्याचं योग्य नाही आहे. तर अशा या आठवणी आहेत. तिला तिच्या मुलांच्याही आठवणी आलेल्या आहेत आणि या सगळ्या आठवणींचा जिम्मा असा सुंदर गोफ तिनं आपल्या पुढे विणलेला आहे. तिला असं वाटायचं की माझ्या मुलांच्या बालपणासोबत मी पण माझं बालपण अनुभवावं. पण नोकरी, घरकाम, मुलांचं करणं, सगळं सांभाळणं, कुटुंब याच्यात मुलांबरोबर स्वतःचं बालपण काही जगता आलेलं नाही. आणि असं करता करता शेवटाकडे येताना मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की या सगळ्या झिम्मा खेळताना, या सगळ्या आठवणी मांडताना कुठेही तक्रारीचा सूर नाही आहे. कुठलीही अशी आठवण नाही आहे की जी दुःखद म्हणावी अशी आठवण. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे वाचलं तर काही आठवणी, काही ठिकाणी त्या वाक्यांच्या मधला संदर्भ जर तुम्हाला वाचता आला
तरच कळेल की हिला कुठेतरी दुःख तर होतच, ते असतंच, सगळ्यांचं आयुष्य काही खूप सुखी असतंच असा भाग नाही. पण असो, तिनं आपल्याला मात्र हे सगळं असं निखळपणे आपल्याला दिलेलं आहे. आणि ती म्हणते की आता तर गाण्याची ही मैफल संपत आलेली आहे आणि भैरवीकडे प्रवास सुरू झालेला आहे. या एका परिपक्व स्टेजला किंवा स्थितप्रज्ञ ज्याला आपण म्हणू, अशा याला ती येऊन पोहोचलेली आहे. पण वीणा, मला असं म्हणावंसं वाटतं, मला असं सांगावंसं वाटतं की तुझं जे राहून गेलं आहे लेखनाचं, कावळे घराण्यात लेखनाचे जीन्स आहेतच. आई बाबा लिहित होते, डॉक्टर लिहित होते, ते तुझ्यात असणं अगदी साहजिक आहे. आणि हा सुटलेला धागा तू आता उचललेला आहेस. तेव्हा भैरवी आणि मैफल संपत आली वगैरे ही निगेटिव्हिटी तुला अजिबात अजिबात तुला शोभा देत नाही. तू अशी नाही आहेस. तर हा धागा उचलून तू पुन्हा आणखी खूप सशक्त असं लेखन कर. आपण ययात तिथं नाही होऊ शकत. आपण कोणाला त्याचं उसनं तारुण्य मागू, आपण तारुण्य नाही घेऊ शकत कोणाचं उसनं की बाबा मी परत मागचे दिवस येतील आणि मी मग जोमाने लिहीन. नाही, जे हाताशी आहे त्याच्यासह तुला याच्या पुढे आणखी लेखन करायचं आहे, ते तू ताकदीने करशील, अशा मी तुला शुभेच्छा देते, तुझं अभिनंदन करते. पण सगळ्यात जास्त मी तुझं कौतुक करते. दुसरं असं की हे पुस्तक ज्यांनी काढलेलं आहे त्या प्रकाशकांचंही, त्यांनी छान पुस्तक काढलं. मध्ये काही थोड्या चुका आहेत, हृदयचं हृदय झालं वगैरे अशा आहेत, पण आता ठीक आहे. आणि त्या या प्रकाशकांचं पण मी अभिनंदन करते मनापासून. आणि तू अशीच लिहित राहा. आपल्या नंदांसारखी तू पण आनंद यात्री हो. खूप खूप एन्जॉय कर आणि त्याबरोबर लेखनही सुरूच ठेव, अशी इच्छा व्यक्त करून तुला अशा शुभेच्छा देऊन मी इथे थांबते. धन्यवाद. धन्यवाद सुप्रियते. सामर्थ्य यावे अंगी अमुच्या शब्द आपुले पेलण्याचे. सामर्थ्य यावे अंगी अमुच्या शब्द आपुले पेलण्याचे. भाग्य आम्हा लाभले वक्तृत्व आपुले ऐकण्याचे. सुप्रियाताई, राजेंद्रजी, आपण आठवणींचा झिम्मा या पुस्तकाची सुंदर उकल केली. त्यातल्या आठवणी खरोखरच सगळ्यांच्याच मनातल्या आठवणींना निश्चितच स्पर्श करणार आहेत. लेखिका म्हणतात, ज्याप्रमाणे समईतली वाट मोठी केली की त्याचा उजेड वाढतो, तसंच आठवणींचंही असतं. काळाच्या ओघात जरी त्या धुसर झाल्या असल्या तरी त्यांना आठवायला सुरुवात केली की त्या समोर ताज्या होऊन साकार होतात. अशा रसयुक्त आठवणींचं हे पुस्तक सगळ्यांनाच मायेचा ओलावा देणार आहे. या पुस्तकातून लेखनाचे, लेखिकेच्या विचारांचे अनेक पैलू दिसून येतात. त्यावर प्रकाश टाकण्यासाठी, पुस्तकाविषयी आपलं मत मांडण्यासाठी मी आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षा, ज्येष्ठ लेखिका आदरणीय आशाताई बगे यांना विनंती करते. तत्पूर्वी त्यांचा परिचय करून देण्यासाठी आपल्या समोर येत आहे दीप्ती बगे. आशाताई बगे म्हणजे प्रत्येक वाचकाच्या हृदयातला ओलावा. त्यांचं लेखन मनाच्या सूक्ष्म पातळीवर भावनांचं समीकरण. कथा, कादंबरी, ललित त्यांनी लिहिली आहेत. त्यांचा मूळ पिंड कवितेचाच. मारवा, झुंबर, पूजा, चंदन, भूमी अशा कितीतरी पुस्तकांना त्यांचे पुस्तक जवळजवळ सर्व भारतीय भाषांमध्ये रूपांतरित झालेले आहेत. तसेच इंग्रजी व उर्दू भाषेतही अनुवाद झाले आहेत. भूमीला साहित्य अकादमी दिल्लीचा पुरस्कार मिळाला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान नाशिक पुरस्कार मिळाला आहे. साहित्य अकादमी गुजरातचा पुरस्कार मिळाला आहे आणि असे बरेच पुरस्कार मिळाले. आशाताईंच्या लिखाणात भारतीय क्लासिकल संगीत, कीर्तन, भजन, ठुमरी, श्लोक, कविता सर्वांचं कुठल्या ना कुठल्या संदर्भात कथित आलेलं आहे. आज ते आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत, हे आपलं सर्वांचं भाग्य. मी आशाताईंना विनंती करते की अध्यक्षीय भाषण करावे. आत्ताच डॉक्टर वीणा देव यांच्या आठवणीचा जिम्मा या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र राऊत
यांनी या पुस्तकाचं अत्यंत सुंदर असं रसग्रहण केलं. आणि त्याच्यानंतर सुप्रिया अय्यर यांनी सुद्धा या पुस्तकाबद्दल आपले मौलिक विचार ललित अंगाने प्रकट केले. सोहम बगे यांनी सुरुवातीला जी सरस्वती वंदना म्हटली ती डॉक्टर वर्णेकर यांची होती आणि त्याच्यामध्ये ललित कला कलहंसा स्वरविहारिणी असं म्हटलंय शारदेला. ही ललित कला हे पुस्तक आहे, हे ललित अंगाने आलेलं आहे आणि या ललित अंगाच्या अनेक पारंब्या, अनेक फांद्या या इतस्ततः झालेल्या आहेत. त्यांनी काय, त्या पारंब्याचं वैशिष्ट्य असं असतं की पारंब्या ह्या जमिनीत रुजतात आणि जमिनीपर्यंत जातात आणि जमिनीतून मुळं घेऊन, रस घेऊन पाण्याचा पुन्हा वरती येतात. तसं या आठवणींच्या जिम्मा या पुस्तकाने या सगळ्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि आपल्याला त्याचा आनंद देऊन त्याचा रस त्यांनी दिलेला आहे. वीणा म्हणते की मी आता भैरवी पर्यंत आली, तर भैरवी हा शेवट, हे मी वीणाला सांगते, भैरवी म्हणजे रसोत्कर्ष, भैरवी म्हणजे रसोत्कर्ष, भैरवी म्हणजे परिपक्वता. आतापर्यंत आपण केलेल्या सफल असफल प्रवासाची परिपूर्णता आहे. खरं म्हणजे अध्यक्षाला विशेष भाष्य करायचं काही काम नाही. त्यांनी आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलंच मम म्हणायचं असतं, पण मी आता मला बोल म्हटलं तर मी 2-4 शब्द बोलणारच. तसं त्या पुस्तकाबद्दल, हे पुस्तक मला मनापासून आवडलं. त्याच्यामध्ये वीणानी काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला नाही, तिला काही सिद्ध करायचं नाही. आपल्याला झालेले, आपल्याला आलेले अनुभव जे आहेत ते ती प्रामाणिकपणे जसे येईल तसे मांडते आहे. आणि मला असं वाटतं की माणसाला एक भूतकाळ असतो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. माणसाला एक भूतकाळ असतो, त्यामुळेच तो वर्तमानातून भूतकाळाकडे पाहत असतो आणि वर्तमानातून तो भविष्याकडे जात असतो. हा एक झोका आहे. भूतकाळातून वर्तमानामध्ये, वर्तमानातून भूतकाळाकडे आणि वर्तमानातून भविष्याकडे, हा एक जो झोका आहे तो आपल्याला वीणाच्या या आठवणीतल्या जिम्मा या पुस्तकाने अनुभवायला मिळतो. मला आठवतं की वीणाचा आणि माझा परिचय, मी दीप्तीला बघायला, मी आणि माझा मुलगा आम्ही गेलो होतो तेव्हा झाला. तेव्हा मी त्याच्या आधी मी वीणाला पाहिलं नव्हतं. तिचा लहानसा मुलगा होता शांती, तो होता तिथे. आणि वीणा पुस्तक लिहिते, कविता करते, हे सगळं नंतर, पण त्यावेळेला वीणाने आमच्यासाठी कोफ्तागिरी केली होती आणि ती अत्यंत चांगली केली होती. म्हणजे वीणाचा हा गुण मी तुम्हाला सांगते की वीणा अत्यंत सुगरण आहे. तर तिने ती केली होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते नंतर वीणाचा म्हणजे नंतर कविता वगैरे सगळ्या आमच्या ह्याच्यात म्हणजे वाचनात नंतर आल्या. आणि त्या कवितेचं बाळकडू तर तिला निःसंशय म्हणजे आपल्या आईकडून वगैरे वडिलांकडूनच मिळालं होतं. पुस्तक हिने ते दिनकररावांना अर्पण केलेलं आहे. दिनकरराव म्हणजे वीणाचे वडील, की त्यांनी ती लिहिलेली आहे की मराठी भाषेविषयीचा जिव्हाळा, जोपासल्या गेलेली मराठी साहित्याविषयीची ओढ आणि नात्यांना जपणारे संस्कार, यातूनच हा आठवणीचा जिम्मा तयार झालेला आहे असं तिने म्हणून हे पुस्तक आपल्या वडिलांना अर्पण केलेलं आहे. जिम्मा हा पण खेळतो बघा, जिम्मा हा ऍक्च्युअल एक खेळ आहे. तो केशवसुतांची एक झपूरजा नावाची कविता आहे. झपूरजा म्हणजे जापुरी जा, जापुरी जा, जापुरी जा, जापुरी जा, जापुरी जा, जापुरी जा, जापुरी जा म्हणतात ते जिम्मा. याच्यासारखं असं ते आपल्याला ऐकायला येतं. ती लय आहे आणि त्या लयीमध्ये आपण गुरफटले जातो. त्या लयीमध्ये आपण, तुम्हाला आठवत असेल की आपण एक खेळ खेळायचो, आई मला पुरी जात्या घरी, आई मला पुरी जात्या घरी. मग ते वाढत गेलं की तसाच तो जिम्मा, आई मला पुरी जात्या घरी, आई मला पुरी जात्या घरी. पण त्या घरी गेल्यामुळे शेवटी पुरी मिळते की नाही मिळत हा या गाण्यामध्ये कधीच सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे ती मिळते किंवा नाही मिळत,
परंतु तसाच हा आठवणीचा जिम्मा आहे की कडू आणि गोड. त्याच्यामध्ये वीणा म्हणते की आयुष्यामध्ये कडू आणि गोड या सतत आठवणी असतातच. आठवणी या षडरसात्मक असतात असं वीणा म्हणते की आंबट, गोड, तुरट, मधुर सर्व प्रकारच्या असतात. परंतु कडू आठवणीत जर उगाळत राहिलो तर आपल्याला जीवनातला आनंद घेता येणार नाही. परंतु जर आपण कडू आठवणींना मागे ठेवून चांगल्या आठवणी जर गेलो, आणि त्या असतात आपल्या आयुष्यात, कडू आणि गोड दोन्ही आठवणी असतात, तर त्या आठवणींना मागे ठेवून आपण कडू आठवणींना मागे ठेवून जर चांगल्या आठवणींकडे आठवण केली, त्यांना सामोरं गेलो, तर आपल्याला आयुष्य हा आनंद देणारा एक मोठा उत्सव म्हणून प्रतीत होईल. पाडगावकरांची एक कविता आहे, आनंद यात्री त्या कवितेचं नाव आहे. की पाडगावकर म्हणतात की हसत दुःखाचा करीन स्वीकार, हसत दुःखाचा करीन स्वीकार, वर्षीन चांदणे पिऊन अंधार, प्रकाशाचे गाणे अवसच्या रात्री, आनंद यात्री मी आनंद यात्री. माणसाच्या आयुष्यामध्ये अमावस्या, पौर्णिमा हे चाललेलेच असतात. त्या चंद्राच्या कळा आहेत तशा माणसाच्या आयुष्यातल्या या कळा आहेत. परंतु माणसाने नेहमी पौर्णिमेकडे सन्मुख असलं पाहिजे आणि प्रकाशाकडे सन्मुख असलं पाहिजे. हे या आठवणीच्या जिम्मामध्ये आपल्याला लक्षात येतं. दीप्तीबद्दल सांगण्यात आलेलं आहे की दीप्तीच्या या आठवणीच्या जिम्मामध्ये की दीप्ती एक उत्साहाचा झरा होती. ती खरंच बाबा एक उत्साहाचा झरा आहे. आज मला बोलायचं आहे, पण माझ्या बोलण्याबद्दल दीप्तीला काहीही शंका नव्हती. तिला शंका कशी होती, ती कोणती साडी नेसते, नीट पदर घेते की नाही, नीट करते की नाही, काय पोलके घालते, काय घालते, नीट केसांची बळण नीट केली आहे की नाही, पावडर नीट लावली आहे की सगळीकडे पसरली आहे की एकाच ठिकाणी लागले. या सगळ्या गोष्टी तिला, आणि माझी मुलगी तिथे सिंगापूरला बसली आहे, ती तिथून पाहत असते. या सगळ्या गोष्टी आईकडे, आई काय बोलते काय नाही याच्याबद्दल त्यांना काही हे नाही, ती बोलणार आहे, बरी बोलेल किंवा वाईट बोलेल त्याबद्दल त्यांना काही नाही. तर ही अशी ही आमची दीप्ती आहे. ती खरोखरच एक उत्साहाचा झरा आहे. तर वीणाने त्या पुस्तकाबद्दल आणि त्यांनी डॉक्टर कावळ्यांबद्दल लिहिलंय. डॉक्टर कावळे हे खरोखरच माझी म्हणजे हिंगण मैत्री झाली असेल तर डॉक्टर कावळे आणि विशाखाताई कावळे, आणि हे नेहमी आमच्या घरी यायचे. तर विशाखाताईंनी माझं एकदा त्यांच्या महिला मंडळामध्ये माझं गाणं भाषण ठेवायचं, तर भाषण ठेवलं. आणि तेव्हा मी महिला मंडळात एक 2-3 दिवस आधी माझ्या गाण्याचाही कार्यक्रम केला होता. तेव्हा मी घ्यायची आपली साधं सुगम संगीत वगैरे, गीत रामायण वगैरे गाणे मग असेच म्हटले होते. तर विशाखाताईंनी त्या मुलीला जे लिहून दिलं होतं, त्या मुलीने काय म्हणावं की आशाताई बघे या मुख्यतः गातात आणि कधी कधी लिहितात असं त्याच्यामध्ये लिहून दिलं. तर म्हटलं विशाखाताई हे काय हो, म्हटलं तुम्ही असं लिहून दिलं. अच्छा, मग गमती त्या हिंगणघाटला यायच्या. आणि या पुस्तकात दिलेलं आहे की वीणाने दिलंय विशाखाताईंबद्दल की त्या वर्गात शिकवायच्या, तर त्यांना एकदा त्यांच्या वर्गात भ्रष्टाचाराबद्दल शिकवता म्हणे, भ्रष्टाचार कसा, तर म्हणे आम्ही एकदा रेल्वे प्लॅटफॉर्म थांबलो तर म्हणे समोर भ्रष्टाचार रेल्वेच्या रुळावर, असं म्हणजे त्या तऱ्हेच्या गमती अशा खूप विशाखाताईंनीच म्हणजे त्यांच्या त्या कन्याशाळेतून आम्हाला अनुभवायला दिल्या होत्या. त्या सगळे हे दिवस जे होते हिंगणघाटचे दिवस, एक मी मागे एक लेखही लिहिला होता की माझे हिंगणघाटचे दिवस, ते खरोखरच खूपच सुंदर दिवस होते. ते म्हणजे कशाची काळजीच नव्हती, कशाची चिंताच नव्हती. एकदा म्हणजे मी सहज आता या पुस्तकाशी संबंधित नाही आहे, परंतु एकदा मी तिथे डॉक्टर कावळ्यांकडे जाताना मी जेवण वगैरे करून गेलो आणि दूध तापायला ठेवलं. मी विसरून गेली इलेक्ट्रिक हिटर वरती आणि सांगायला विसरली कोणाला. तर त्याच्यानंतर ते दूध उतू गेलं आणि त्या विजलं आणि त्याची कॉईल गेली आणि घरातले दिवे गेले. तर मग ते काय करायचं, मग कोणीतरी सांगत आलं डॉक्टर कावळ्यांकडे की तुमचे सासरे एकटे आहेत, आणखीन तिथे घरातले दिवे गेले. अशा तऱ्हेने आमच्या खूपच गमती चालायच्या. आपल्या आयुष्यातला भूतकाळ असतो ना, आपण तो खरंच खूप समृद्धतेने जगलेला असतो आणि त्या भूतकाळाच्या आठवणी आपल्याला सततच आपल्याला म्हणजे काय रस पुरवत असतात आपल्या आयुष्यातला. आणि असा हा आठवणींचा जिम्मा
आपल्या हाती आज वीणादेव यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला याच्याबद्दल बोलताना असं काही थोडंसं इकडचं काही थोडंसं तिकडचं असं खूप सगळं मला सुद्धा आठवत गेलं. वीणाने म्हटलंच आहे की हा माझ्या आठवणीचा जिम्मा आहे, तसा तुमच्याही आठवणींचा जिम्मा आहे. तुमच्याही आठवणी तुमच्या मनामध्ये हातात हात घालून फेर धरत असतील. तर तसंच झालेलं आहे. मी इथे थांबते आणि धन्यवाद. इतर सगळे गोष्टीला वाद असतील, पण धन्यवाद याला मात्र कुठलाही वाद नाही आहे. मी थांबते आणि पुन्हा अखेरचा धन्यवाद. धन्यवाद आशाताई. आठवणींचा जिम्मा या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी आपण आपल्या अध्यक्षीय भाषणातून पुस्तकाविषयीचे विचार मांडलेत. हे विचार, ही दाद एक सोनेरी किनार बनून सदैव या आविष्काराची आभा वाढवतील. आपले आशीर्वाद, आपला आधाराचा हात सदैव या साहित्य कृतीला मिळेल ही खात्री. तर आता या प्रकाशन सोहळ्याच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. यानंतर वीणा एक दोन शब्द आपल्याशी तिच्या पुस्तकाविषयी बोलणार आहे. पुस्तकाविषयी नाही, ऍक्च्युअल हे पुस्तक कुठे मिळेल तर ॲमेझॉनवर अवेलेबल आहे, तुम्ही ते बोलवू शकता. आणि साहित्य प्रसार केंद्र, पटवर्धन शाळेसमोर 0 माइल्स मेट्रो स्टेशन, सीताबर्डी इथे पण ते अवेलेबल आहे. आणि मला एक आभार प्रदर्शनाच्या आधी म्हणायचं आहे की इथे सगळेच माझे आहेत. माझं आणि माझ्या म्हणजे लिहिलेल्या पुस्तकाचं भाग्य म्हणेन की इतके मोठे मोठे वक्ते त्याला लाभले. अध्यक्षा म्हणून आदरणीय आशाताई, सुप्रियाताई प्रमुख अतिथी आणि राजेंद्र राऊत भाऊ असले तरी ते इतके मोठे आहेत मराठी क्षेत्रात, त्यांचं मोठे पण मला माहिती आहे, तरीही त्यांनी हो म्हटलं. या सगळ्यांनी माझ्या कौतुकासाठी या प्रसंगाला येण्याला होकार दिला, याबद्दल मी आभार मानणार नाही, कारण आभार मानायचे ते लोकांचे. तो कार्यक्रमाचा अजेंडा म्हणून मी ते काम नीताला जरूर देते आहे, पण हे सगळे आलेत म्हणून मी एक कृतज्ञता व्यक्त करते. त्याचबरोबर सोहम बगे, सोहमचं आमच्या एक खूप छान आहे, इतका छान तयारी आहे गाण्याची, गाणं खूप सुंदर म्हणतो, पण असा मान घेत नाही. म्हटलं की म्हणतो का सोहम, तर तो म्हणतो आणि कुठलेही आडेवेडे न घेता सोहम तयार झाला. नंतर सूत्रसंचलन माझी मावशी, ती माझी जास्त मैत्रीण आहे, अनिता कुलकर्णी अकोला, तिने एका शब्दावरती हो म्हटलं. आणि दीप्तीनी पण कार्यक्रमाचं बरंचसं जे आयोजन आहे, आजही मी पहाटे उठल्यावर पाहिलं तर दीप्तीचे बरेचसे मेसेजेस होते की मी राजेंद्र दादांशी बोलली आहे, मावशीशी बोलणं झालं आहे, सुप्रिया मावशीकडे तिने आत्ता एकदम सोहमला पाठवलं. तर सगळं हे जे काही तिने घडवून आणलं ते त्याचं सगळ्यासाठी मी दीप्ती, नीता, सोहम तिघांसाठी कृतज्ञता व्यक्त करते. त्याचबरोबर दीपक वानखेडे, कुलस्वामिनीचे प्रकाशक, त्यांनी सुद्धा बरीच मदत मला केलेली आहे. आणि तुमच्यासारखे सगळे श्रोतागण मला लाभलेत आणि की ज्यांनी हे सगळं ऐकलं आणि कौतुक केलं, तर तुमचेही बद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि शेवट असं म्हणेन की डॉक्टर देव गेल्यानंतर माझे दोन्ही मुलं आणि सुना समीन केतकी आणि सुयश सुप्रिया यांच्यामुळेच मी आज अशी इथे इतक्या उत्साहाने परत उभी राहू शकले आणि पुस्तक लिहू शकले. तर या चौघांचेही मी आभार मानणार नाही, ते तर माझे सगळेच तुम्ही माझे आहात, त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते. इन्व्हिटेशन कार्ड सुप्रियाने बनवलं मी कॅनडात असल्यामुळे. नंतर तिकडून समीन केतकीचं प्रोत्साहन होतं, इकडे सुयशने लिंक सगळी बनवण्यापासून, झूम मीटिंग अरेंज करण्यापासून सगळी मदत केली. तर या चौघांचे आणि माझे नातू आर्यश विराज ज्यांचे पण सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मला रोज सकाळी व्हिडिओ कॉलवर आनंद देतात आणि हे सगळं करण्यासाठी प्रोत्साहन देतात, त्या सगळ्यांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि वाचक हो, तुम्ही पण या पुस्तकाला म्हणजे आठवणींचा झिम्मा खेळणं सुरू करा अशी विनंती करते. आणि कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनासाठी नीताला सांगते. ऋणानुबंधाच्या अशा चपुल्या टिकून राहाव्या गाठी, ऋणानुबंधाच्या अशा चपुल्या टिकून राहाव्या गाठी, निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी. ओल असावी हृदयामध्ये, स्नेह असावे ओठी, ओल असावी हृदयामध्ये, स्नेह असावे ओठी, समोर आता वेळ आली आभार प्रदर्शनासाठी. आजच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी वेळात वेळ काढून आपल्यात उपस्थित झालेले
आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय आशाताई, माननीय सुप्रियाताई अय्यर आणि माननीय श्री राजेंद्र राऊत यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित झालेल्या सगळ्या जिव्हाळ्याच्या माणसांचं मनापासून आभार मानते. आठवणींचा झिम्मा हे पुस्तक आपल्याला वाचायला मिळणार म्हणून लेखिका डॉक्टर वीणा देव आणि ज्यांनी हे प्रकाशित केलं त्या कुलस्वामिनी प्रकाशनचे प्रकाशक श्री दीपक वानखेडे यांचेही आभार. आणि बरं का वीणा, तुझ्या या आठवणींच्या झिम्म्यात मला दवबिंदूंचं रुपेरी स्थान दिलंस म्हणून मावशी म्हणून तुझं खूप कौतुक आणि आभार. वीणा, ही आयुष्याची भैरवी नाही. तुझी प्रत्येक आठवण, तुझ्या हातून घडलेली प्रत्येक साहित्य कृती, तुझ्या आयुष्याची प्रत्येक पहाट भूपाळी बनून सोनेरी करणार आहे. असंच सुंदर लिखाण तुझ्या लेखणीतून वाचकांसमोर निरंतर येत राहो हीच शुभेच्छा. रसिक हो, पुनश्च भेटूया अशाच एखाद्या कार्यक्रमात. तोपर्यंत शुभास्ते पंथाना संतु. नमस्कार.